10 नंबरची अट 2 आठवडे बाजार भरणात थकवल्यास तिसरा आठवडा ग्रामपंचायत बाजार कर वसूल करील. थोडक्यात तुमचा शुक्रवार बऱ्यापैकी शुक्रवार बाजार राहतोय तुमचा. शुक्रवारी बाजार झाला तर शनिवारी जर PDCC बँकेला सुट्टी असेल तर येणाऱ्या सोमवारी तुम्ही रक्कम जमा करायची, कारण तुमचा बाजार गोळा करण्यात उशीर होतो. शनिवारी चालू असेल तर तुम्हाला शनिवारी ते झालेला रक्कम तुम्हाला भरणा करावी लागेल. आता 3 महिन्याचा ऑलरेडी तो घेतला मी म्हणल्यावर ह्याचा काही विषय येणार नाही 99%. कारण 3 महिन्याचा आम्ही आधीच ऑलरेडी तुमच्याकडून घेणार आणि दुसरी इन्स्टॉलमेंट लगेच चौथ्या फराट आहे ते आठवडे बाजार असताना चाललेली चर्चा व माहिती. निलावदाराला 50,000 रुपये आता डिपॉझिट घेऊन तो बोलणारच आहे. आणि निलाव होईल त्यात 52 आठवड्याला काय विभाग बसेन बाजार दर शनिवारी त्या पार्टीने भरायचा नाही. 50,000 डिपॉझिट शेवटपर्यंत त्या पार्टीचं राहणारच आहे. नाही बरं नाही भरत नाही तर दुसऱ्या बाजार लगेच बंद करायचं आहे त्याला. नाही द्यायचं नाही मामा ते 25% आणि निलाव तुमचा निलाव पूर्ण केला जाईल ना अधिकार तर पंचायतीचा आहे की तिला द्यायचं का नाही द्यायचं. 9 लाख रुपये तुमच्या मनानेच कसं काय किंमत बोलायला 9 पुढे बोलायचे असं नाही. पहिला निलाव जे गेलाय का त्याच्या आत नाही येत आहे. बोलायला सुरुवात करा. 25 लाखाला जाऊ दे ना. 990 पण ते असे ठराविक नाही देणार. मग निलाव काय? शेतकऱ्याचे पैसे निलाव कसं करणार? शेतकऱ्याचे पैसे ते निलाव 9 महिन्याचा 990 त्यात ते वादा करायचे पंचायतीने सहन करायचे. 9 महिन्याचा 990 पंचायतीने सहन करायची. त्याच्यानुसार निलाव बोलायचा. तसं नाही होत. निलाव होणारे तेच वादा झाले पाहिजे. आता या बाजारी ग्रामपंचायतीने कर वसूल केली ना. तर त्या आता आपण काल शुक्रवार आपण केला गोळा 15,000 काय ते मग 15,000 आणि 52 बाग गेले 15 करा नाही. पंचायत सालाची गरज आहे काय किती झालं त्यांनी ती विचारला त्यांचा ते विषय परवाना देऊन घ्या नसेल परवाना तर घेऊ नका. नियम अटी पंचायतीला बाजार 19-20,000 रुपयाला बाजार बसतोय. 10 लाख म्हणलं 20,000 रुपये आणि तुम्ही म्हणता 15,000 मामा. झाले होते कसं काय? एक मिनिट आहे का निलाव कोण आहे नाव मामा आहे का नाव मामा तुम्ही भरले तुम्ही पंचायत वसूल करणारे म्हणले तुम्ही किती बी दाखवणार तिथे 10,000 दाखवू शकता तुम्ही. हा तो आमचा आरोप आहे तुमच्यावर. राहिलेल्या अटी शर्ती वाचतो. हा लिलावदारकाने करार करून 2 जामीन देणे बंधनकारक राहील. 18व्या बाजार कर पावती पुस्तक लिलावदारकाने ग्रामपंचायतीकडून प्रमाणित करून घेणे वापरण्यात यावी ही बंधनकारक राहील. बाजारामध्ये मोकाट जनावरे येऊ नये. बाजार लिलावाची जबाबदारी राहील बाजार घेणाराची. बाजाराची रक्कम न भरल्यास बाजार लिलाव रद्द करून अनामत रक्कम जप्त केली जाईल. बाजार लिलावाचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीच असतील. वर्षात कसल्याही प्रकारची सवलत दिल्या जाणार नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीची सवलत ही दिली जाणार नाही. हे मुद्दा लक्षात घ्या. आणि आत्ताचा मागाशी जो विषय झाला यात सगळ्याला बाजार लिलाव प्रक्रिया करते ग्रामपंचायतच्या अखत्यारीतले विषय 3 नंबर 4 नंबरची एक अट होती. लिलाव योग्य रकमेस न झाल्यास लिलाव रद्द किंवा तहकूब करण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतचे. तरी आता लिलाव झाला ते त्यावेळेच्या त्या नैसर्गिक परिस्थितीनुसार स्थानिक परिस्थितीनुसार किंवा अजून कसल्या परिस्थितीनुसार जर प्रॉब्लेम आला तर तो अधिकार ग्रामपंचायतीचा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मासिक सभा जो ठरवेल त्यानुसार ती प्रक्रिया होईल. हा पण फेर लिलाव घेणं गरजेचं आहे. 100% होणार ना. तुम्ही मागच्या वेळेस फेर लिलाव नाही घेतला. ऐका फेर लिलाव न घेणं ही सुद्धा काय उद्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये काय चाललंय हे तुम्हाला माहिती. त्याची परिस्थिती आपल्याकडे जरी ओढवली काय 12 भानगडी नैसर्गिक सांगतोय मी असली तरी अडचण नाही. तुमच्या नैसर्गिक आपत्ती येऊ नाही तर काय येऊ तुम्ही निलाव रद्द केला ठीक आहे मान्य आहे आम्हाला. पण त्याच्यानंतरचा परत दुसरा द्यायचा निलाव आहे तो फेर निलाव घ्यायला पाहिजे ना. तुमचे फेर निलाव घेतलाच नाही. तुमचे फेर निलाव घेतलाच नाही ना. तुम्ही रक्कम ऑटोमॅटिक कमी केली. त्याच्या वेळेस आमच्या रक्कम बोला तुम्ही.